नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, दिल्ली मेट्रोचं तिकीट आता व्हॉट्सॲपवरनं थेट बुक करता येणार आहे। या सोयीमुळे तुम्हाला लांब रांगेमध्ये थांबावं लागणार नाही। मेट्रो स्टेशनवर देखील आता तुमचा वेळ वाया जाणार नाही। व्हॉट्सॲपवरती तुम्ही मेसेज पाठवा आणि काही मिनिटातच तुम्हाला तिकीट मिळेल। तर मग चला जाणून घेऊयात याचा सोपा मार्ग। सध्या पायलट प्रोजेक्टवरती दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हॉट्सॲपवरती तिकीट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे। आता तिकीट घेण्यासाठी रांगेत उभा राहण्याची बिलकुल गरज नाही। तुमच्या स्मार्टफोनवरती काही मिनिटांमध्येच तिकीट बुक होऊ शकतं। तर ते कसं? तर मग आता यामध्ये DMRCनं तिकीट बुकिंगसाठी अधिकृत व्हॉट्सॲप नंबर जारी केला आहे। हा व्हॉट्सॲप नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि व्हॉट्सॲपवरनं तुम्ही अगदी सहज तिकीट बुक करा। तर याची प्रोसेस अशी आहे की व्हॉट्सॲप नंबर आधी तुमच्याकडे असायला हवा। हा व्हॉट्सॲप नंबर सगळ्यांसाठी एकच असणार आहे, तो म्हणजेच 96 50 85 58 00। या नंबरवरती सगळ्यात आधी तुम्हाला हाय असा मेसेज पाठवायचा आहे। त्यानंतर स्वयंचलित मेसेजद्वारे बुकिंग प्रक्रिया सुरू होईल। तुमच्या प्रवासाचे सुरुवातीचे आणि शेवटचे स्टेशन तुम्हाला त्यावर निवडायचे आहे। सिंगल किंवा रिटर्न तिकीट हवं आहे का ते ठरवा। त्यानंतर पेमेंटची लिंक येईल। UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तुम्ही कशानेही पेमेंट करू शकता। पेमेंट झाल्यावरती व्हॉट्सॲपवरती एक QR कोड असलेलं तिकीट मिळेल। मेट्रो स्टेशनवरती हा QR कोड स्कॅन करून तुम्ही अगदी सहज प्रवेश मिळवू शकता। तिकीट बुक करण्यासाठी फक्त दिल्ली मेट्रोच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरचाच वापर करावा। फसवणूक टाळण्यासाठी अविश्वसनीय नंबरपासून दूर राहा असंही सरकारकडनं सांगण्यात आलंय। आपला आधार कार्ड, कार्ड डिटेल्स किंवा इतर संवेदनशील माहिती फक्त सुरक्षित आणि अधिकृत वेबसाईटवरतीच द्यावी असंही आवाहन करण्यात आलंय। तिकीट बुकिंग नंतर लगेचच पुष्टी आणि तिकीटचा ईमेल किंवा मेसेज मिळाला की त्याची खात्री करा। तिकीट मिळाल्यानंतर QR कोड सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा आणि तो प्रवासादरम्यान तुम्हाला आवश्यक पडू शकतो। व्हॉट्सॲप आणि फोनला अपडेट ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून तिकीट बुकिंग प्रक्रिया अगदी सुरळीत होईल। तर मग मित्रांनो, सध्या तरी हा पायलट प्रोजेक्ट फक्त दिल्लीमध्ये सुरू आहे, परंतु हळूहळू पूर्ण भारतामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये सगळीकडे जिथे जिथे मेट्रो चालू आहे तर त्या प्रत्येक ठिकाणी ही सोय हळूहळू करून दिली जाणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।